थांबा थांबा थांबा. काय झालं काय म्हणलं कल्ला करायला? काय काय झालं बाबा? काय झालं काय? बाई तुम्ही हे सरकी हातानं वरच्या वरूनच टाकून राहिल्या ना, ते खाली असं खोसात करीत आले. हा आता पाहूनच राहिला ना आम्ही. बाई यायच्या देखता पाहिलं ना म्या. हे बाय सरकी पाय हाय वरे हाय वरे. काय निघणार आहे हे? याला आता जमिनीचा पर्श तरी आहे का? हा आणि कसं काय जमणार आहे अशा अशा हे पुरं तास बेरतच आहे. हा म्हणजे गेलं का कामातून माया बरं झालं आलो मी. आता एखादी वरती पडली असेल ते काय होय? नाही खोसली मी अंदर. तर हे बाई काही नसते घरावर कुठे सांगते रे. आपण आता वरूनच टाकून राहिली होती ना. बरं मंजुळा बाई हे बा पद्धतशीर लावायची. ते सांगते कसं तुम्ही सांगा भाऊ म्हणलं त्याला कसं लावायचे. तर तुम्ही नवीन हा का? नवीन असता का म्हणलं? लावगण करायचं नवीन हा का? बघा आजचा आहे का हे? काय घनघन करता बाबा तुम्ही? पहिलं तास नाही गेलं अजून. शेल्यावर लावून राहिली काही बी आपलं. साहेबा जे झालं ते झालं. आता सुरुवात आहे बरं झालं आलो मी. तर तुम्ही काय करायचं सगळ्याच बाय ऐकून घ्या तुम्ही. ते 2 बाय पुढे गेल्या वाटते. आजीबाई ते आता त्याला सांगा म्हणला. तर आता बरोबर खोसाची चांगली खोसाची त्याच्यावर माती लोटायचं आणि मग पुढे पुढे जायचं. घाई करायची नाही आपल्याला गडबड नाही हे. कसं आहे लय महागाचं बियाणं आहे स्वस्त बियाणं नाही आहे. म्हणून म्हणलं पद्धतशीर त्याला खोसाचं माती टाकायची नंतर पुढे पुढे चालायचं. नाही तर बस आपलं पायानं दाबाची नाही म्हणलं लय एकदम अंदर लय खोसू बी नका. नाही तर मग चालले अंदर जिरून जायचं सगळा कार्यक्रम. तर पद्धतशीर अंतर बरोबर आपलं अर्ध बोट समजा 1 बोटापर्यंत अशी अंदर चांगली टोसाची आणि मस्त त्याच्यावर माती ओढायची. पद्धतशीर उघडी राहिलीच नाही पाहिजे अजिबात. एक बी वर नाही दिसली पाहिजे म्हणले ना. आणि वटीतली सांडू नका म्हणलं. वटीतल्या भलत्या बिया हे बा गोसकेच्या गोसके निघाले होते मागच्या वर्षी. म्हणून म्हणलं तुम्हाला सांगून राहिलं तसं लक्षपूर्वक आहे का? त्याला करा आता सुरू करा आणि जास्त हे काही करू नका. घाई करू नका. लय आपलं आराम नाही करू नका. पटपट आपल्या हिशोबाने बरोबर पद्धतशीर लावर करा. आता सांगितलं तुम्ही समजून आता बरोबर करतो आम्ही. काही काळजी करू नका. जा तुम्ही बसले तरी चालते झाडाखाली जा. आता मला इथंच राहा लागेल का नाही. आता सरकीची एक बॅग घेऊन या लागेल तिथे त्या धुऱ्यावर ठेवा लागेल. बरं मी थांबतो त्या धुऱ्यावर. ठीक आहे चल द्या जरा बरोबर. राहा मग तुम्ही ते बॅग घ्या ना धुऱ्या ठेवा. मी आलो 2 मिनिटातनी. ते पाहा लागेल ना भाच्याचं काय सुरू आहे. कुठं काला त्याचा सरात नाही का. इकडं झालं की मग तिकडं पटपट. बरं ठीक आहे करा तुम्ही करा बाय करा सुरू करा आता जाऊ द्या. अरे बाबा मस्त त्याची बात आणून येण्याचं. वा रे भाचे वा रे वा मस्त मस्त. आता हे 4 एकरचा डबलचा सरा पाडन काही हे बँकेत जाईन काही ना विड्रॉल करून काही. बाबा जायचं दुसऱ्या राहिलं कामाला यायचं. अरे भाऊ भाचे भाऊ सुन खाऊची भाजी भाऊ. कसं काय भाऊ म्हणलं तुम्ही तुम्ही तर मस्त चालून दिली बाबा. हे 4 एकरचा डबलचा सरा लवकर घ्या म्हणलं. आयरिया ना फटकन 2 वाजताच्या अंदर तुम्ही बँकेत पोहोचले पाहिजे. नाही तर मग अजून घरात कुठे आणसान तुम्ही. तिकडे ते बाया 1 एकर तिकडची लागवड झालेली आहे. आता राहिलंच किती 5 एकर तिकडलं. मग हे पटपट करा तुम्ही लवकर हवा ना. असे झोपल्या नाही जमणार भाऊ. काय करता राजा कालपासून हेच सुरू आहे ना. हे बा निरा म्हणलं त्या रूमण्यावर हात ठुटू पुरे हात गेले माय. पुरे बकाळ कामातून गेले. हे मागचं बा पुरं कमळ सरकं नाही राहिलं. शेवटी मारलं बा जरासं जरी सरकं करा म्हणून इथं अंग टाकलं. काय करता मग अजून आता 4 एकर म्हटल्यावर सांगा काय करा माणसानं. पण जरासं अर्धा घंटा तर नाही उठत बा मी. अर्धा घंटा असं म्हणजे पाठ सरकीच करावं लागते मला. पाठसरकी करतो हिंदी म्हणजे अरे बा म्हणलं लवकर करा लागते ती तुम्हाला. एक केप करा मग काय मग तिकडे दवाखान्यात जा. पण हे लवकर वावर करा बा आमचं मजूर थांबन ना. मग पैसे काही आणसान काढून तुम्ही अजून एकतं आणतो ना भाऊ. तुम्ही काय काळजी करू राहिले. तुम्ही मामाशी बोला बा. माझ्या डोक्यात नको खोपाल. मग तुम्ही काय म्हणजे मला कसे काय बोलू राहिले तुम्ही. बरं करून राहिला माझ्या मामा बहीण मी बहीण काय करायची. हो ना इकडे पाठ इकडे दुखून राहिली मरणाची. तुम्ही म्हणून राहिले असं करा. तुम्ही कोण सांगणार आहे म्हणजे कसं काय कोण बोलणार मग तुले. ते लवकर कर आमच्या बायाचं तिकडची लागवड झाल्यावर मग रिकाम्या बसतीन करायचे. मग आजच्या झालं पाहिजे आमचं. हो ना माही पाठ मला माहिती आहे. एखादी गोळी तरी आणला लागते मेडिकलातून. मग काय सर मला माहिती आता काय करा काय नाही तर. आम्ही बरंच गुरी दिसून राहिला चक्कीवाला मायावीन तर काय नाव काय म्हणलं तुमचं. काय नाव काय तुमचं. बाल्या फुकटे बाल्या फुकटे. बापरे फुकटे काय असं बालू फुकटे बाबा का तेचून खाऊ हे फुकटे बाबा बरोबर आहे. इथं म्हणूनच रवटून राहिलाय मामा तिथं नाही का फुकट्या वानाचं. बरोबर आहे इकडंच खाते उन्हावर वाटते का इथंच राहते वर्षभर. काय सांगा पोरगी आहे का मामाला काय सांगा आता इकडे देते वाटते ते. हो जाऊ दे बा हे बा मी काही नाही मला काही करणार लागते. ते फुकटे असो का तिकडे लुकटे असो काही असो. पण मी काय म्हणतो लवकरात लवकर करा. नाही तर मी तुमच्या मामाला भेटतो बा. हो म्हणजे कसं आमचं मजूर उभं नाही राहिलं पाहिजे. अचानक कसं होणार आहे. तुमचंच आहे ना अडचण आमची अडचण थोडी आहे काही. ते सांगा बा त्याला मी अर्धा घंटा उठतच नाही बा. मग काय पाठसारखी करू द्या मला. जा तुम्ही जा इथून जा. भेटाच लागते मामा. हो जर आगो दिसून राहिला नाही का. हो चक्की आला आहे ना. हो आलोच मी भाऊ थांबा तुम्हाला सांगतो काय. मग काय अचानक थोडी होणार काही. हो तर काय चालले फुकटे हो का हो काय बाबा हे तिकडे साठी अजून काय निरा सरकीच्या मागासाठी लावगणच्या काय सोडतच नाही पिच्च्या. काय हाय सर का बिया उघड्याच आहेत ना. कायच करा या बाईच्या तासगड्या कसं पुरं भेटतेच वाटते बा. काय वरच्या वरच टाकून राहिला ती का पाहा लक्ष नसलं की बस टाकलं. तेव्हा आपण पाहिलं की खाली लावली आता. अरे म्हणलं बाई ताई बाई इकड्या तुम्ही इकड्यावर हे पहा ना घरी. बिया उघड्या ना हे इकड्या बाबा घरात दिसता बाबा तुम्ही काय कुठे बी उघडी दाखवा बरं इथं कुठे आहे ना तुम्ही पाहता हाय वरे काय. आता काय अजून काय दाखवा तुम्हाला. सांगा ना टकटक दिसून राहिलं ना वरे बी पडेल आहे ते. आले का मुकरदम साहेब. आता हे तुम्ही सांगा यायला समजावून सगळ्या बिया उघड्या टाकून राहिल्यात ना. ताई बाई सांगा जरा समजावून बरोबर. काय तुमचं का नाही काय बा मंजुळा मी काय म्हणतो जरा आरामच घरात चालते. आपल्याला काही घाई नाही ना. होते ना लवकर. आपल्याला कसं तिकडा सरा बाकी आहे. गडबड करू नका बरोबर. आपलं पद्धतशीर लागवण करा. जा आता उघड्या नको टाकू. आता हे नेहमी मागा आता काय करा आम्हाला नाही सुचत मग अचानक. करतो आम्ही बरोबर. आता एक पडली असं आता नाही पडू देत. काय रे चुनखा भाऊ तुम्ही निरामला मागा करतेत ना बाया बरोबर. ते आता आमच्या घरची बाई आहे ना सांगायला. तुम्ही काळजी करू नका मी हो ना बसले आपल्याला मागा आता म्हणलं ते त्या याला सांगा तुमच्या भाच्याले. काय राजा ते म्हणलं अंग टाकून राहिला झोपा करून राहिला म्हणलं. आणि 4 एकर ते वावर होईल काही. डबलचा सरा मग आता ते बँकेत जाईल काही. आणि आम्हाला काय मग कसं काय उशीर करता का तुम्ही अशा ना. जर बँक बंद झाली तर मग काय करा.
काय बोलता भाचा झोपला नाही हो नाही नाही रे कामाचा राजा भाचा माहिती आहे मग काय काय झालं त्याला पाहा तुम्ही पाहा जाऊन पाहा बा झोपलं ना ते पोट्ट मग काही होईन अशा ना हा लवकर त्याला म्हणा बा पटपट घ्या तुम्ही ते काय चला मला सांगा चला ते बोला त्याला खायला का बाल्या बरोबर ठीक आहे चला मी सांगतो हो ना गरगर आपलं घेतलं झालं नाही का हो ना पटकन मोकळं तुम्ही मोकळे आम्ही मोकळे नाही का हो ना फालतू बँक बंद व्हायची चला मग चला त्याला सांगतो मी का भाजी मग कोण स्वतः होता म्हणलं घेणार जरा परत मजूर उभं राहायची तर बसा लागेल मग हा 4 एकरातच राहिला ना आपला हा ते डबलचा फक्त आता काय राहिलाच कोणतं हा 2 घंट्याचं काम आहे का घे ना गरगर आपण पाहा मामा आता चालू सांग आता काल आता एकीरण तू मारण हा तिकडचं 6 एकराचं हे एकीरण मारलं 4 एकर आता अजून म्हणलं दुहेरी म्हणलं सांगा होते का आता पाठा कळणारच नाही का माणसाची हा चालू सांग ना कालपासून सांगा बा तुम्ही मामा आता काय मजुरी फुकट द्यायला लावतो हा आता हे 4 एकरात जर राहिलं त्याचं आता 6 एकराचं लावगण झाल्यावर मग काय करा हा मग ते चालले गेले तर मग कोण लावावे अजून हा नाही का नसते आपण अजून आपण अर्धा पाऊन तर जरासं अंग टाकू द्या मला जरासं कसं पाठसारखी झाली की अजून करतो सुरू मी हा मी काय नाही थोडं म्हणून काही बोला पण मग ते लय उशीर होईल ना मग बँक बंद होईल ना राजा मग इथं जर तुम्ही 4 आणि 5 वाजले मग बँकेत का पैसे काढायला जासाल की मग रोज तुम्ही हा उशीर होईल ना मग आता मी काय करू मामा मी सांगा तुम्ही सांगा मग काय करू अरे मी काय म्हणतो मामा हो भाऊ सुनकर भाऊ काय बस विचार करत मी सांगतो तसं करा तुम्ही दोघांची काम होते ना हे बा तुमच्या भाषाला पाठवून द्या मग रुले हा मेडिकलात एखादी गोळी घे म्हणा बा आणि तिकून लवकरात लवकर पैसे काढून ये हा तोपर्यंत तुम्ही करा हे हा तुम्ही पाळा सरा मग पुढचा तेच वांधाला ना काकाजी काय सांगा तुम्हाला का हे उजवा हात आहे की नाही हे फ्रॅक्चर आहे माझ्या रूमनं पकडू आयुष्य गेलं ना सर मग काय तर घरीच एवढी मोठी शेती करणं हो मजूर नाही मजूर कमीच सांगतो आम्ही पण हे हात पुरा गेला तरीपासून मी काळी नसतो उचलत वावरातली हो बस आता कसं आहे आपलं हा मजूर सांगायचं शेती करायची बस जेवढं उत्पन्न आलं तेवढं आलं बस जा रामकृष्ण हरी आता तुमचा हात फ्रॅक्चर आहे म्हणता मग आता कसं करा मग असं करा ना हो तुम्ही चालले जा ना तुम्ही इथं काय करू राहिले मारो तुम्ही जा बँकेतून पैसे काढून आणा यायचं एक पुरे अर्धा घंटा आराम करू द्या मग यायला सरा पडू द्या असंही चालते काय बोला तुम्हाला आता राजा मजूर तुमचं त्यातल्या 2 बाया म्हणलं निरा हे बा उघड्याच ठेवू राहिल्या सारख्या हा तिकडे संघच राहा लागते मला मा भंबारा वाजवता का मी तिकडे बँकेत जाईन आणि इकडे सगळं मा वावरात ठिकाण वाजून ते तिने मजूर लोक मग मला मागच राहा लागते बा ते सारखी कशी टोपते काय टोपते तर पुरं वावर होईल का बा जमतच नाही इथून हालायलाच नाही पुरत मला पण मग असं बोलल्यानं कसं होईल आता ते म्हणते अंग टाकतो तुम्ही म्हणता बायाच्या मागं राहा लागते मग असं कसं मग पैसे काही आणता काढून तुम्ही हा 4 वाजता घेत जातात मग बँक बंद असल्यावर मग काय करता हा तुम्ही काहीतरी पर्याय काढा याच्यावर कसं काय करू राहिले तुम्ही हे बरोबर बोलले काका तुम्ही कारण की काहीतरी पर्याय काढाच लागत नाही तर मग बँक बंद होईल नाही का हो हे बरोबर आहे का असं करा हे बा तुम्ही काय करा मी सांगतो तसं करा काय करायला लागतं काय नाही हां सांगा ना काय करायचं काय कसं आहे 1 घंट्याची गोष्ट आहे समजा हो जाणं नाही ना गाडी इथंच आहे आपली समजा बंड्यातनी तर तुम्ही काय करा आता आपला भाचा घरी जाईल हो चेकबुक घेतला आपला चेक घेतला की बस तिकून तिकडे ते मग रोडे चालला जाते अर्धा घंटा जाणे अर्ध्या घंट्यात येईन मेडिकलात एखादी गोळी घेतली की वापस तर आता काही गर्दी नाही बँकेतनी हो कारण की सगळे पेरण्याच्या धामधुमीत आहे हो बात विड्रॉल झाला की वापस येते तर आपलं कसं हाताच्या जमत नाही मी राहतो बायाच्या मागं तर तुम्ही असं करा दुमारण जे आहे की नाही तुम्ही मारणं सुरू करून द्या हो 1 घंट्याचंच काम आहे हो जेवढा झाला तेवढा सरा समजा तुमचा तक हा एक काढला तुम्ही तोपर्यंत तरी बस झालं ना हा कसं आहे आपलं आरामन जसं होत तसं अरे बाबा भलते दिसून राहिले तुम्ही तर दोन्ही मामा भाजी म्हणजे लय जावं दिसून राहिले मला हा मामा भारी त्याच्यापेक्षा भाता त्याच्यापेक्षा दिसून राहिला मला अरे भाऊ म्हणलं का मला इथं तासा पडा अंडे करायच्या का डवरे धरायला लावते इथं मग आता काय करा सांगा तुम्ही सांगा बा काय करावं काय मग आता हे याची पाठ डुकू राहिली 1 घंटा थांबा मग होऊ द्या त्याची पाठ सरकी मग करू द्या त्याला चला मग तिकडे बसू आपण चला तिकडे चला मजूर आहे तिकडे आम्ही आता कसं करा अटकले कुठे जाशील कुठे नाही का असं वाटते बा पटकन मारून द्या हो तेवढं कसा 1 एकर जरी झाला तरी बस आहे नाही का यायचं बरोबर आहे हो काय होते आपण काय झिजते का नाही का बसल्यापेक्षा हो ना लवकर करून मोकळं करून घराकडे चालला जा पैसे घेतले की नाही बरं हे बा असं करा तुम्ही लवकर येसाल का पण हां बरं तुमचं फुकटे भाऊ हा तुम्ही लवकर येसाल ना पण म्हणजे कसं नाही तर माझा जीव घेसाल नाही तुम्ही आता गेलो की आलो मी अर्ध्या तासा रस्ता नाही रे जो आता मी काय म्हणतो तुम्ही बा लय तुमचं अर्धा एकर होत नाही तिथपर्यंत वापस तुम्ही मग आता तुम्हाला काय वाटतं म्हणजे कसं हे 1 घंट्यात येते माया बी मजुराच्याकडे लक्ष देणं होते तुमचं होऊन जाते सरा पाडणं तेवढाच पहा मग तर तुम्ही त्याच्या भलतंच कामी त्याला लावून मला आता बरं ठीक आहे आता करतो मी सरा पाडतो मी तोपर्यंत या लवकर तुम्ही बसतो वाट पाहिजे मी 1 घंटे द्या पण लवकर या फक्त मामी जोडा चेक घेतला की निघालो मी काहीच टेन्शन नाही आलोच मी घ्या मग आता ते करा सुरू तुम्ही हो चालते काही हरकत नाही तर जा आता तुम्ही पटकन जा 10,000 रुपये काढून आणा अगं बघा म्हणजे शिल्लकचं टेन्शनचं काम नाही आता किती होते मजुरीन किती नाही तर आणि तुम्ही भाऊ जा म्हणलं ते मजूर मग म्हणसान असं झालं तर झालं मी लागतो सरे पाळायच्या कामी आता तुम्ही तास पडून राहिले का काही गरज तुम्हाला काय काम करायची बुगडन बसांची झाडाखाली काही नाही अर्धा घंट्याचं काम आहे त्याचं ते आपलं हे नाही का भाचा हो ते गेला पैसे काढायला बँकेत अर्ध्या घंट्यात देवा वापस येते मग तेवढंच आपलं होऊन जाते ना पटपट नाही तर मग अजून उशीर व्हायचा ना नाही तर चालला नव्हता ते मग बँक जर बंद झाल्यावर मग काय फायदा त्याला म्हणलं बा पहिले पैसे काढून मी तोपर्यंत पाहतो काय तर हो आता मी करतो दुमारण काय करावं मग नाही होईल आपल्याला काय करायचं उद्या पाहता येत होतं राहिलं असतं तर पैसे कुठे पाहून जाते तुम्हाला नाही समजत ना मग आता 4 आणि 2 बाय पाठवायला पुरते का अजून इथं एवढ्या सऱ्यासाठी अटकून जायचं ना काम मग संध्याकाळ व्हायची दिसत नाही मग रातचं आता होऊ दे पटपट अर्धा 1 एकर करतो मी बस झालं काही नाही जास्त नाही दे बाबा बरोबर आहे जाऊ दे या तुम्ही आता 15 मिनिटांनी आम्ही जेवण करतो आता 12:30 वाजले की मग या म्हणलं जेवण करायला जेवण करून घ्या मग राहिलं सुल्यानंतर पाठीतपर्यंत येतेच ते हो बस येतो ना मी करा आता कुठं आला ते किती झालं त्यातलं 6 एकराला किती झालं म्हणलं आता 4 एकर झाली लागून आमची आता 2 एकर होऊन जाते आमची 1.5-2 वाजेपर्यंत मग इकडचं तयार झालं की झालं आता ते येते ना पोरगं लवकर ते
हो बस बस येतेच म्हणजे 1 घंटे दिवस पैसे काढून पैसे महत्वाचे आहे ना आपल्याला मग काम करून घ्यायचं आणि पैसेच नाही द्यायचा हो आता फटाफट घ्या आता हो, एक आवड मारून द्या अजून नंतर मग आपण जेवण करू बरोबर ठीक आहे मग आता हो ना तेच तर मला तिकून पाहायला मिळालं हे काय करून राहिले इकडे बरं येतो मग आम्ही पाहतो काय आहे तो. अरे बापरे 3 वाजले आता तर मग अजून आला नाही होते तर काय कसं काय रे बा हे बाबा पुरा सरा झाला ना राजा राहिलंच काय आता 2-3 मुलं राहिले बस झाला आता बाबा हे आलं वाटते आता कॅन घेऊन यायलाच बोलावं लागेल आता काय आहे काय नाही तर मग काय तर अशानं कसं काय बा येते का नाही ते अरे इकडे हो भाऊ इकडे म्हणलं हो इकडे पहिले इकडे मला ताण लागली पाय इकडे ना कॅन ते अरे हो हो आलो 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 थांबा थांबा आलोच हो काय झालं ताण लागली का हो, झाला ना आता काय राहिलंच काय आता 2 मुलं घ्या ना तेवढे मारून दे काय चुनखो रे जो पुरा मला सरा पाडून घेतला तुम्ही पण अजून माणूस आला नाही हा काय कुठं गेला कुठं म्हणलं ते आता तुमच्या देखता आता आपण जेवलो तेव्हा फोन लावला ते पहिले दवाखान्यात गेला तिथून निपटलं असं आता झालं असं विड्रॉ लिहून राहिलं असं थांबा 1 मिनिट फोन लावू का काय फोन लावणार राजा पुरा सरा पाडून घेतला तुम्ही तरी म्हणता की बा अजून काय यायचं आहे लाव फोन लावा दिले काय करू राहिला तर इतका उशीर असते करायच्या पुन्हा चिडू नका तुम्ही दम आला असं बसा जराशी काळजी नका करू ना होते ना सगळं पद्धतशीर होती आता तिकडचं 6 एकर लावगण झाल्यासारखीच आहे आपली हो, एवढी 4 एकर झाली की झालं आता तुमचं 5 वाजे लोक तर मोकळे होते राजा थांबा मला फोन लावून पाहू द्या हो येऊनच राहिला काय बोलतो रे का बाल्या नाही रे हट रे आज कशी का बँक बंद सोमवार आहे ना आजचा आज काय बँक बंद आहे अबे बँक कशी का बंद आज बंद आहे बँक कशी का बंद आहे काय 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 झालं म्हणते काय हा काय म्हणते ते अबे, आज कशी का बँक बंद आहे म्हणलं आज तर बँक चालू असायला पाहिजे ना काय मामा राजा तुम्ही सांगत ना कॅलेंडर पाहत ना तुम्ही मग काय तर आज राजा ईद होती ना बकरी ईदची सुट्टी होती ना मग बँकेले बँका बंद आहे ना मी आता दवाखान्यातून तिकडे गेलो पहिले पाहिलं तर तिथं ताला लावलेला कोणीच नाही तिथं मग आलं लक्षात अरे बाबा बकरी ईद आहे लोक म्हणे पागल झाले का म्हणून तुम्ही आज आले बापा झालं का नाही आपण आता मग आता कसं म्हणत येईल आता एटीएम मधून काढून म्हणा मग एटीएम मधून हॅलो म्हणलं एटीएम नेलं का एटीएम हा एटीएम न काढून आण ना मग राजा आधी दिलं असतं पुरलं असतं आता पावर चक्करच पडली का नाही आता एटीएम असतं काम झालं असतं मग आता कसं करा हा कसं करा म्हणलं काय कसं करावले का तुम्ही पाहताही नाही का कॅलेंडर हिंदी हटले का ये तू वापस ये पटकन ये मग आज इतका उशीर असतील का दवाखान्यात एवढा टाइम लावला आणि इकडे हा पुरा सरा झाला तरी आता लवकर ये लवकर फालतू राजा बुडे बाले फालतू तर आपण आता मला माहितच नाही ना दवाखान्यात उशीर लागला मग तिकडे गेलो बँकेत 2 वाजता मला ते बंदच असल्यावर आपण काय करा सुट्टी होती ना आज मग काय तर बरोबर आहे ते आता ईदीची सुट्टी असल्याच्या मग काय करणार आहे ये तू आता एटीएम नाही ना जाऊ दे पाय तुम्ही काय करायचं ते ठेव तू ठेव आता नाही का झाले हेलपाटे झाली का नाही चक्कर झाली फालतू त्याच्या म्हणजे पेट्रोलही गेलं गाडीचं आणि बँक बंद आता तिथं आणि एक एटीएम नेलं नाही पागला ना आता सांगा काय करा माणसानं असे जर असले तर झाली का नाही आपण आता किती पंचायत झाली मला आमची किती होऊन राहिली आपण हा मग कसं पैशाचं कसं म्हणलं हा पैसे नगदी पाहिजे भाऊ आपण ऐकत नाही म्हणलं सांगू राहिलं तुम्हाला पैसे नगदीच पाहिजे आपल्याला काय करा आता सांगा आता घरदार सगळं आहे ना माय आता वावरात तुम्ही आपले काय व्यवहार असे आहे का म्हणलं तुम्ही काळजी करू नका पैशाचा विषय नाही आहे मी जातो घरी एटीएम घेतो लवकरात लवकर काढून आणतो त्याचा काय विषय असते कधी हो ते येऊनच राहिला आता झालं अर्ध्या घंट्यात ते येते गाडी घेऊन मी जातो एक परी मग पैसे काढून घेऊन येतो झाला असं आहे का ते बरं पण लवकर येते ना ते लवकर ये म्हणा बा त्याला इथं थांब आणि तुम्ही लवकरात लवकर जा आणि पैसे काढून आणा मग मग काय फालतू हे म्हणजे 5:30-6 वाजेपर्यंत लावगण होऊन जाते आपली इकडे आता बस बाय आता जेवण तर झालेलंच आहे बस राहिलंच काय आता 4 एकर आहे आता परत बाया कशा काळजीनं करून राहिल्या लयच 6 वाजेपर्यंत खलास होते वाजे ना 7 वाजले तरी काय बिघड आहे 50 रुपये घंटा चालू आहे तुमचं मीटर सुरू आहे तुम्हाला काय करावं लागते पैसे आम्हाला द्यावं लागते ना मग लावगण चांगली झाली पाहिजे तसं काही नाही झाकटही पडली ना अंधारही पडला तर आपला बंडा आहेच ना मुक्काम करायला रातच्यानं उशीर झाला इथं राहा इथंच बेसनाची थैली आहे चून आहे ना आपलं भाकरीचं पीठ आहे रप आपलं चून वरलं भाकरी टाकल्या जेव्हा मग काय विषय काय सगळं आहे ना इथं व्यवस्था नाही 6 वाजेला होऊन जाते ते 6 लोक व्यवस्था लावा तुम्ही लवकरात लवकर जा तुम्ही 3:30 वाजेपर्यंत येतील ते 4 वाजता तुम्ही तिकडून लवकरात लवकर 4:30-5 पर्यंत आले पाहिजे ठीक आहे मग चला आता तिकडे जाऊ आता हे आता 2-3 मुलं राहिले ते मारून देतो पण मोकळं करून देतो उद्या आता मी तिकडे बायाला पाणी नेऊन देतो 5 रस पाणी बाया थांबून राहिल्या दमही नाही घेऊन राहिल्या घ्या आता तुम्ही गरं पटकन राहिलं सुईलं आणि मोकळं करा मी बसते आला की मी चालला जातो बरोबर ठीक आहे पाहिजे म्हणलं जरा शिल्लकवाला काढा नाही तर मग अजून मग हेटं काम नाही झालं पाहिजे मजुरी जास्त होऊन राहिली बरं 50 रुपयांनी चार्ज वाढू राहिला ठीक आहे मग अरे या हो मुकरदम काय डोक्यावर हात देऊन बसला वाटते बा अरे या ना आला ना बा आला म्हणलं भाचा आला आपला या आला वाटते नाही का हो तिथं गाडी उभी केली हो बरं झालं बा आता तुम्ही जा म्हणलं लवकर आणि लवकरात लवकर पैसे काढून आणा हो कसं उशीर नका वाजू आता 4 वाजून राहिले हो आता दुसऱ्या वावरात सुरू झाला आता मजूर बस गेलो की आलोच ना हो आहे ना आपलं एटीएम पैसे आहेत ना पैसेच नाही विषय हो 2 मिनिटात गेलं बस घरी गेलं की तिकडे अरे बापरे जोडीत आणली वाटते झाला का सरा अरे भाऊ सरा झाला वाटते पुरा आता सांगता आता काय बोला आणि काय करा हो ना बा झाला आता तुम्ही आता उशीर केला आणि काय करता मग शेवटी आता मध्येच करायला लागला ते आता काय आता बरं काय झालं मग ते काही जमलं नाही मग बँकेत एटीएम आणलं का घरून मग एटीएम याची जोड देऊन द्या लवकर जाऊ द्यायला हो इकडे इकून आणला बा मी तुम्ही राजा किती फोन करून राहिले पण आता माय मला माहिती किती झाले तर मामा जा तुम्ही घरी जा आता एटीएम घ्या फटकन पैसे काढून आणा बरं फालतू हे डोकशेदुखी बंद कराय तुझीच वाट होती ना तू आला की मी जातो हो तर आता म्हणलं मजुरावर लक्ष ठेवतो हो बरं कसं काय लागून करते हे ते मागं राहायचं बियाणं लागलं तसं द्यायचं जास्त द्यायचं नाही सगळ्याला सारखंच चल मग आता पाहून घ्यायचं मी चाललो आता एटीएमनं पैसे काढाले हो लवकर या 1 घंट्यात नाही फटकन या आता 5 वाजेला हजार काळजी नका करू येतो म्हणलं मी पाहतो मजुराची इकडे चला ना तुम्ही बी चला माझ्या टंगडी गेली आता सरे मी बसतो इथे जरा खोपड्यावर काय करतो बा हो जा तुम्ही जा काय आहे तर पाहते जा
झालं नाही का तेव्हा बाया गुंडा गाड्या करू राहिल्या, सगळे निघाले सगळे. हा गाडी आली आमची, सगळं झालं. हा तुमचा काही येते ते मामा, ते फोन करा द्यायले कुठपर्यंत का घरी बसते चहा पित. हो ना, लावला ना फोन, आताच लावला ना. आलोच म्हणे ना, बस 1 किलोमीटर बाकी आहे म्हणे. आलोच म्हणे ना मी. हा येऊन राहिले ना ते. येऊन राहिले कुठं राहिले जमा हो ना. आता पावर आता सगळं झालं ना. आता हा पूर्ण 10 एकर लावून दिलं राहिले तुम्हाला. तुमच्या आता अजून माणसाचा पता नाही. हो ना, आता काय बसले आपले. हो ना, 2च किलोमीटर बाकी आहे ना. आले ना ते, आले ना. तुम्ही काय चिंता करून राहिले, आले ना ते. मग काय तुम्ही हिशोब काढून ठेवा तिथपर्यंत, किती होता काय होते तर. हा किती घंटे वाढले हे ते. हा सगळं काढून ठेवा तो. हिशोब तर थोडी आहे हो, त्याचा नाही विषय. हो फक्त तुम्ही लवकर तयारी बोलावा, नसन तर आले तर. हो, घरी असेल तर लवकर बोलवा. बस फक्त 5 मिनिटाच्या आत येते. हो बसा तुम्ही, बसा तोपर्यंत. द्या बायाला आवाज द्या सगळ्या. हो तोपर्यंत येते ते. काय येते तर. चला बाया, झालं का? चला चला चला, गुंडा गांडा करा लवकर, निघा लागते. चला चला. झालं हो, आलो. गाडी येऊन राहिली ते. निघा सडकी गाडी उभी करून दिसत नाही तुम्हाला. जरासा दम नाही हो तुम्हाला. चला मामा, ओ मामा या इकडे. आलो रे, आलो ना. काय आलं का मजूर, काय अरे हे कावरेवानाचं. आलो रे, आलो. अरे आपल्याला कावरे म्हणते आता. पाहा आता इतका टाइम असते का माझ्या 7 वाजून राहिले इथं. भाऊ या लवकर या इकडे, पैसे द्या लवकर, जाऊ द्या आम्हाला. बोलू नको ना फान्या, शिल्लक बोलू नको ना. फालतू आता झालं आता. हा अजून फालतू गमावून टाकशी तर बसा लागत. हा मुकाट्यानं बसणं. आपल्याला कसं भांडण पैसे निघत असते का. हा कशी आता देऊ राहिला ती, जाऊ दे ना. आला ती एटीएम. चुप बस मुकाट्यानं. आता बोलू नको तू. पण आगे आणा बाई काही ना, फालतू डोकं खोरा येते. आता त्याला कळत सांगा ते. पैसे काढ मला पटकन, किती झाला आपला हिशोब करून ठेवा पटकन. आलो बा आबाजी, काय राजा कठीण काम झालं बा. काय गर्द्या होय. अरे काय बियाण्याची धामधूम, लोकन याटोन, बापा अरे काही समजून नाही राहिलं बा. काय बा मंगरुईला गेलो, तिथं काम नाही झालं आपलं. काय करता, शेवटी मोठं कठीण काम झालं. अरे काम झालं नाही म्हणजे काम झालं नाही का. हा पैसे आणले नाही का. हो ना, पुढचं सांगूच द्या तुम्ही. काय म्हणतातच बोलता. देतो ना तुम्ही. पैशाची काय गडबड करू राहिले बा. मंगरुईला गेलो, अरे बाबा सगळे बा चौकातले प्रत्येक बँकेचं मी एटीएम पाहिलं. बीजा टाइम गेला राजे. मग तिथं पाहिलं, काहीच कामच नाही झालं. फेल झालं. शेवटी गेलो शेलूले. असं शेलूले काढले का मग. असं बरोबर द्या ना मग. आम्हाला काय करायला, कुठून काढले तर लवकर करा, लवकर पैसे देऊन जाऊ द्या आम्हाला. गाडी आलेली आमची. तर तुम्ही ऐकतच ना पुढचं. अरे शेलूले काम झालं नाही माया. शेलूले बा एटीएम तिथं तर अरे बाबा काहीच नाही, कठीण असत तिथं. पुरा फेल काम झालं तिथं माया. तिथून शेवटी मग तिथेही काम नाही झालं. मग गेलो पुढे कारंजा. असं कारंजाला गेले मग नाही का. बरं जाऊ दे ना मग. कारंजाला आपल्याला काय कुठचे पैसे निघाले ना, पण आणले ना पैसे. कसं का नाही मनातच बोलत राहता बा तुम्ही. मला सांगू देता का एका मिनिटातनी. अरे बाबा मी कारंजाला गेलो, बायपासवर पाहिलं, गावातही जाऊन पाहिले, सगळे कोपऱ्यात एटीएम धुंडले म्या. एका बँकेत पैसे नाही ना हो. एटीएमचे एका बी पैसे नाही आहे. सांगा काय करा माझं ना. सुट्टीचा दिवस लोक निरा कावरल्यासारखे निरा एटीएम मधून पैसे काढून राहिले आणि निरा परेशान झालं म्हणून. शेवटी आता म्हणलं आपतच झाली आता. कोणत्याच तोंडाने जा. शेवटी हे बा आलो इथं. काय करता काय सांगा मग. आता काय करावं काय माझं. काय बोलून करायला तुम्ही. पैसे आणलेच नाही का मग. अरे बा मग काय आम्हाला आता काय थांबवलं मग. असं असते का ते. पैसे द्या तुम्ही. पैसे जेवत नाही आम्ही. सांगू बाबा पैसे घेतल्याशिवाय निघायचं तू. हो कसं काय भाऊ म्हणलं तुम्ही. कसं अति करून राहिले तुम्ही आता हे. हा काय म्हणता एटीएम मध्ये पैसे नाही निघाले, काहीचे म्हणता काहीचं काय. हा इतकं म्हणलं हे बा म्हणलं समजते आम्हाला काय नाही. ऑनलाईन करा तुम्ही. ऑनलाईन पेमेंट करा. शिल्लक बोलू नका तुम्ही. फोन पे आहे ना. फोन पे मारा. महापुराच्या याच्यावर मारा. नंबर देतो. स्कॅन करा ते लवकर. चला द्या. अरे ते नाही ना वापरत ना आपण फोन पे वापरतच नाही. आपल्याला दणका बसला होता तरीपासून आपण हे बा फ्रॉड होते त्याच्यात नाही. आपण ते कामच नाही करत. बस एक तर चेकनं काढतो, नाही ते एटीएमनं काढतो. ते बी जास्त एटीएमनं काढतच नाही, चेकनंच काढतो. तर ते तुम्ही असं करा बा. आता तर काही माझ्या जमलं नाही. याला काही माझा दोष नाही. आता ते काय तांत्रिक बिघाडा एटीएममध्ये पैसा नाही. मी काय करू शकतो. पैसेच देतो. पैसे नाही म्हणलं का मॅ डुबवले का पैसे सांगा बा. तुम्ही सांगा. पैसे द्यायला तयारच आहो ना. आता सांगा बा ते बैल सांगा म्हणलं तुमच्याशी. बाई म्हणलं बा तुम्ही बोलू नका. मुकरदमाशी बोलू राहिलं ना मी. बोलू राहिलं ना. हे बा तुम्ही काय करा काकाजी. तुम्हाला जर भरोसा नसन तर हे बा तुम्ही आज रात्रभर इथं राहिले तरी आपली काहीच नाराजी नाही. सगळं सामान आहे ते आहे. जेवण करा, रातभर राहा. सकाळी आपला मेवना येऊन राहिला. मेवना येऊनच राहिला. आता त्याच्याकडे माझे पैसे आहेत 20-25 हजार रुपये. तुमचं काय होईल ते आपण तेवढं देऊन देऊ. आपला हिशोब किती झाला समजा. हिशोब किती झाला किती. हिशोब म्हणजे आता तुम्हाला माहितीच आहे ना हो. आता 300 रुपये रोजाना आपल्या 10 बाया होत्या. 3000 रुपये झाले 2 वाजे लोकचे. आणि तिथून मग आपले 4 घंटे 3, 4, 5, 6 4 घंट्याचे झाले 50 रुपये बाईनं. एका बाईचे 200 रुपये रोज वाढला. 10 बायाचे म्हणजे 2000 रुपये ते वाढले. 3 आणि 2 5000 रुपये झाला आपला हिशोब. 2500 रुपये गाड्याचे. तर 7500 रुपये पाहिजे आपल्याला. म्हणलं आज पाहिजे ते. मेवण्या घेऊन सांगू नका आम्हाला. तुम्ही गावात जाण कुठून आणा पैसे द्या तुम्ही. तसं आम्ही हे जात नाही. तेव्हा तुम्ही काही नाही भरोसाच नाही हो ना. मग मी तेच म्हणून राहिला तुम्हाला भरोसा नाही का नाही. तुम्ही फक्त रात्रभर राहा. सकाळी आपला मेवना 7च्याच गाडी नाही. ते बहुतेक सकाळीच येतो म्हणते. त्याच्याकडे पैसे आहे ना माहिती ते घेऊन येऊन राहिला. त्यातले तुमचे 7.5 काय अजून 5-50 शिल्लक देईन मी. त्याचा काही विषय नाही. राहा तुम्ही रातभर राहा. काही विषय नाही. चालते. बाबा म्हणलं गंजराबाजी आम्ही थांबत नाही म्हणलं. पैशाच तुम्ही काय करायचे. हो ना. आपण ते पैसे नाही म्हणते आता. मग कसं करावं मग आता. ते कसं करायचं काय मग तुम्ही सांगा बा. म्हणलं आम्ही गाडीत जातो. तुम्ही भले मुक्कामी थांबा आणि मग सकाळी या तुम्ही. तसं काही विषय नाही. अरे कुठे इथं का इचुकाट्यात राहिला होता बा. मग आता किती मच्छर तोडायची इथं. नाही आपण नाही बा. असं करू आपण. असं करू आता रात्रभर राहू देऊ. उद्या सकाळी मी येईन एकटा आणि पैसे घेऊन जाईन नाही का. मग असं करायला काय करते त्याशिवाय मग. अरे हो लय सतावलं बा तुम्ही. असं नसते पण राजा. अशी व्यवहार नाही करायला पाहिजे तुम्ही. नगदी म्हणून आम्हाला अंदाज राजा आता म्हणता असं आहे तसं आहे.
आपण आता मी नाही म्हणून राहिलो सांगा बा आता बँक बंद असली आपल्याला माहितच नाही ना आज बँक बंद आहे मग आणि दुसरी गोष्ट ATMचं असं झालं मग आता माया काय दोष सांगा बा तुम्ही असं काहीच विषय नाही ना उद्या सकाळी तुम्ही या ना तुम्ही एकटे या भलाही बाहेर जाऊ द्या सगळे धंदा नाही तुम्ही थांबा मुक्काम करा जेवण करा मुक्काम नाही करत मी आता कुठं बसतं मुक्कामाचं कसं सोडा मी सकाळी उद्या 7 वाजता हजर आहो तुमच्या घरी सकाळी मध्ये 7-8 वाजताच्या अंदर तुम्ही पैसे द्या तुमचा मेवना येते नक्की हो ना बसला ते लक्झरीहून बसला ना पुण्याहून बसला ते सकाळीच पोहोचतो मी 7 वाजता इथे उतरलं घेऊन घेतो मी मग काय तुम्ही काळजी नका करू पण नक्की ठीक आहे मग सकाळी 7ला येतो आता निघतो मग आता काही इलाज नाही हो या बिलकुल या तुम्ही सकाळी या 8 वाजेपर्यंत या लवकर या पण आता झालं ना बा आता हातपाय धुतले बाहेर आलो आता काय तुम्ही मी कुठे गेलो म्हणजे का गावाच्या बाहेर गेलो काय झालं काय म्हणलं काय केलं म्हणजे माईकडचं मजूर तुम्ही त्या सरपंच वावरात पाठवलं माय आता भाजीपाल्याला रोज 10 बाया पाहिजे म्हणून सांगितलं ना तुम्हाला मग असे जर होत असेल तर आधी सांगायला पाहिजे मी बसलो वाट पाय वावरात तिकडे बसलो येते मग समजलं मग तिकडे गेलं म्हणून सांगायचं काम नाही काही नाही राहायचे पण ते कसं मी आता सांगणार होतो पण सकाळी धामधूम झाली मी तिकडे गेलो नाही बहिणीले म्हणून मग काय सांगणं नाही झालं ना उद्या एकच दिवशी ॲडजस्ट कर म्हणलं आता उद्या पाठवून राहिलं ना उद्या नाही म्हणलं का मी उद्या येते ना तो इकडे पण मग आजचा तर गेला नाही का म्हणलं मा बाजार फालतू भाजीपाला आता किती रुपये खपला असता 5-6 हजार रुपये आले असते माय अरे आता चंगीच्या टायमातनी तुम्ही राजा नसतीचे कामं करता मग असे करावं नाही मग होत नाही तर तुंगा करायचा तर मग जरासं माणुसकीत करायचा मग एका दिवशी मार खायचा तुम्ही अशा ना कोणाला याले हो म्हणतात त्याले हो म्हणता एखाद्या वावरात नाही पडलं मारणार आहे बरं सांगू राहिलो आता गावातला आहे मग काही नाही परगावले असे कामं करू नका तुम्ही होके घेऊ नका लय फालतूचं डोकसं खाऊ नका आता ते शांताराम म्हणते सरपंच सुचू दे ना हे देवला होतं तिथं काय देवला ते काय म्हणे म्हणून म्हणलं ते म्हणून झालं तसं तुंगा तुमचा आहे ना तुम्ही निर्णय घेताना काय आहे तर ते सरपंच ते कसे काय घेणार आहे शांताराम भाऊ बसले राजा मी बसलो तिकडे वाट पाय तिकडे उपाशी आता काय जाऊ दे तिकडे उद्या पाठवतो ते 10च्या 15 बाया पाठवू द्या आता पाठवतो काही काळजी नको आधी सेवा दिवसभर मला परेशान झालं माया हात दुखरा रूमण्यानं मी नंतर बोलतो सकाळी काय पाहू आता माय मग उद्याच आहे का नाही मला माझ्याकडे उद्या पाठवता का नाही अजूनही बी उद्या कॅन्सल आहे का माय हो ना ते पाहू ना आपण आता नियोजन पाहायचं ना कोणते कुकडे काय आहे सांगतो नंतर सांगतो पहिले जीव दे मध्ये बीजा भूक लागली मला आता जेवल्यावर मग पाहू काय उद्या काही सांगू नका आता घरचेच लावतो आम्ही काय करता राजा असं नाही पा म्हणलं असं बरोबर नाही तुमचं हटले का जाऊ आता पा संबंध नाही तुमच्याशी पाय आहे राग आला आहे काय राजा आणि संबंध खराब उराले अशा नसते आता नसतं झालं तुमच्याचं बा ठीक आहे बा दे करतो मी उद्या 15 पाठवतो जाऊ तिकडे जाऊ उद्या नाही आलात पहा मग तुम्ही 15 बाय आपल्याकडे आल्या पाहिजे सांगू राहिले तुम्हाला 10 बाय आपल्या रेग्युलर चालू देत जा मग नंतर उद्या आता 15 पाठवा नंतर रोज 10 आपल्या इकडे बाया पाठवायच्या मग लागून राहिली माई अजून बाकीचे काम आहे मग पण आता उन्हाळ्याभर कामं देतो ना आता राजा माय म्हणून तुम्ही बघतात नाही असे करून राहिले ठीक आहे येतो मग राजा जी ती फळ बोलून जाते वा नाही का हो ना आपतच नाही का कोणाला का लोक आपल्याला पैसे देत नाही ना आपल्याला हे लोक असे त्रास देतात म्हटलं का जाऊ दे बा आता पहिले जेवण करा मग पाहा काय तर हाताला दुखरायला बा काय असले का ना पुरं का वावरले का सरा पाडून घेतला का जरा गावातली बाया होत्या म्हणलं 10 ते वापस आल्या करून त्या कमांडर मधल्या तर त्याचे पैसे द्यावे लागते म्हणलं त्यातली एक जण आली होती आता भेटायला आताच गेले देऊन म्हणे आमचे पैसे काही भेटतात म्हणे ते बाकीचे भेटले म्हणे 250 रुपयांतरी द्या म्हणे आम्हाला आता त्याची देऊन टाकता बाबा एक खेपची आता ते आलेच काही अंगावर आता पाय आता काम नाही केलं धाम नाही केला म्हणजे जवळून दिले आणि काही 10 बायचे 250-2.5 रुपये फुकट टी गेले तिकडे अजून त्याच्याकडे इतके रुपये 7,500 रुपये लटकून आहेत कायच करा मग उद्या सकाळी झाला बा ते पैसे काढून आणला का नसता ताप झाला का आपण तुम्हाला समजत नाही का मग पैशाचे निघालेच तुझं पाहिजे मग मजूर त्याच्या घरापाशी बसवायला पाहिजे होतं मग काय बसले आपले तुम्ही घराकडे चला हो ना आपण बाया नाही म्हणे ना बाया म्हणे आता तुम्ही तुमचं बाहेर काय करायला लागते ते आपल्यापासून मजुरी मागते ना जाऊ दे मी आणि उद्या काढू उद्या देतो म्हणे ते मग काय आता कुठे जाणार आहे जाणार आहे का आता ते काय करून बँक बंद असल्यावर त्याचा इलाज नव्हता म्हणा काय आता खोटं आहे का खरं आहे तर समजतेच उद्या बाबा काय करायचं मला वाटते हे डोक्याच्या पड्याला करून टाकायचं गुंपा बैल म्हणा तुम्हीच पाच बसा बाबा आपल्याला नाही होत म्हणलं हे नसतं ताप आपल्या डोक्या खाना अंगे नाही लागू काहीच नाही डोक्याला ताप हे चक्की बंद आहे म्हटलं 2 दिवस झाले कसं काय करावं आता उघडता का काय लोक दैन आले ते वापस चालले दैन काय जाऊ दे आता आज जाऊ दे आता उद्या मी पहिले पैसे आणीन मग पाहू काय चक्कीचं भाण्या सकाळी मजूर पोहोचून देतो ते दैन काढून देतो बा हो बरोबर हो करा जेवण करा जाऊ दे तिकडे चला जेवा बाबा हे होय का बाबा बाबा जुनं घर दिसून राहिलं जमत नाही का ठुनी नाही बदलला तेव्हा कोणत्या का आबाजीच्या त्याच्या पंजोबाच्या होय का कोणाच्या होतं नाव आहे चून खाऊ निवास नाही का असं बाबा कुत्र्यापासून सावधान बापा ते कुत्र्याला हे म्हणजे कोणाचे पैसे द्यायचं कामच नाही का त्याला शिवाडून की बस होईल का मोकळ्या गेलं का इंजेक्शन होईल सर का काय देते का नाही काय सांगा नाही का जरा वातावरण खराबच दिसून राहिलं मध्ये बस पाहावं लागेल ना असं काय नाही तरी आता मागून तर पास लागेल का नाही पैसे तर काढतोच म्हणा पैसे नाही सोडत त्याला पाहा लागेल कुठं आहे कोण आहे बाईक आहे का तर पाहून घ्या चल घे उचल भाच्या घे उचल ना घे जमलं चल घे एवढे नेऊन टाकू गाडीत चल लवकर तिकडे चल तिकडे आहे का रे बाबा तिकडे काय पाईप करावं वाटते नाही स्प्रिंकलरचे पाईप लावते वाटतात नाही का वरचं पाणी नाही ना बसते वाटते दडपते नाही का बरोबर ना पैसेच नाही दिले ना अजून अरे भाऊ मला चुन खाऊ त्याच्या मामी तुम्ही आलेच का म्हणतात ना बाजून ना तिकडे गाडीत आम्हाला पाईप टाका लागते गडबड कोणती बाजून बसा तिथे वट्यावर बसा बाबा तर सरकत झालं इथे बाबा अरे भाऊ म्हणलं थांबा बा अरे म्हणलं पाईप खाली ठेवा तुम्ही पैशाचं कसं काय म्हणलं आले का तुमचा मेवना का कोण आलं का पैशाचा विषय सांगा म्हणलं काय
अरे बाबा थांबा ना हो, राजा डोक्यावर वजा आहे ना एवढं, 10-12 पाईप आहे ना, अजून ते टाकणं आहे ना आम्हाला, फटकन गाडी लावणं आहे ना, मग काय अजून लाईन जायची तर बसा लागेल, आमचा पहिला टप्पा होऊन जाते ना. हो बाजून हा पहिले टाकू द्या गाडीतनी, हो बाजून हा पहिले बसा तिथं, बोलतो मी काय आहे ते. थांबा ना. अरे काय रे भाऊ, जराशी माणूस किंवा चीज आहे का नाही म्हणलं. याच्या घरापाशी आपण राजा बोलायला तयार नाही. काल लोक त्याला लस गोड बोलत आहे, लस दिसून राहिले, मला काम झालं फेकून द्यायला होईल का मग काय. अरे भाऊ लवकर या म्हणलं इकडे, बसतो मी इथं. आलोच मी तुझ्या मागं झालो, याचा हिशोब करून देतो एक खेपचा, आणि बस झालं. तू फक्त तेवढे 9 झालं, आणि बाकीचं काय राहिलं सुईलं स्टार्टर गिटर हे ते सगळं घेतलं ना. बस तू गाडी जुत आणि पुढे होय, मी मागून आलो, बस 10 मिनिटात आलो. आहे ना गाडी, मी गाडी नेतो बात. जाय तू, जाय पुढे, जा बैलगाडीने. या पण लवकर या. म्हणजे कसं एकट्याला जमत नाही बरं, दोघांना लावा लागते पाईप होत नाही बरं. या लवकर या, मोटर फिट करणं आहे, बरंच काम आहे, या लवकर या. बस हे बाई यायचं एक खेप, आता क्लिअर करून टाकतो मॅटर. बस झालं, आलोच ना मी, मागं चालतो. या ठीक आहे, जाय जाय लवकर, जा. जमलं बा, भेटते वाटते पैसे नाही का. हो ना, बरं झालं, मी आता म्हणलं देतच नाही का. झालं बा, निरा गडबड काय कराय बा, म्हणलं दिवस निघाले काम. हो आता पाणी आलं वरचं लेगाचं मोठं परेशान आहे. म्हणलं स्प्रिंकलर राहून द्या. आता तुम्ही कधी आले मग, किती वाजता आले म्हणलं तुम्ही. आता झाला मी 10-15 मिनिटं आधी. हो तुम्ही बा लवकर या म्हणून लवकर आलो. आता हे तिथं कुत्र्यापासून सावना, मला कुठं बा लोंदा तोडा तर बसा म्हणून इथून आवाज दिला. तर म्हणलं तुम्ही दिसले पाईप काढतानी, हो मला चला आले जाता, आणि तुमचं आता हे निपटलं. कसं काय करतं द्या मग आता पैसे आमचे. हो ना, तेच म्हणलं ना, तेच आहे आपलं, हिशोबासाठीच थांबलो तुम्ही. आता कसं एक खेप त्याला सुती लावून दिलं. बरं तुमचा किती हिशोब झाला आता, काढला हिशोब तर तुमचे होऊन राहिले समजा 5,000, 6,200, 6,250 होऊन राहिले तुमचे. म्हणजे कसं काय 6,250 हे कोणता हिशोब. अरे 7,500 रुपये म्हणलं मी काल तर होईना. आपल्या लोकांत देखता आता तुमची बायाची पकडा 5,000 आणि 2,500 गाड्याची भाडं समजा येणं जाणं. तुम्हाला सांगितलं ना, आधी सांगितलं मी. राजा नाही ना हो, पान बरोबर पान तुम्ही. आता किती आहे, 5,000 बायाच्या, ते लय झाले समजा, पण 5,000 जाऊ द्या. आता बायाचे 5,000 आणि आपलं याचे गाडीचे. 2 गाड्या थोडी आल्या का, एकच गाडी आली ना. तुम्ही 2 गाड्याचं म्हटलं होतं 2,500. एका गाडीचे मग 1,250 झाले ना. हो पण ते आता आलंच ना ते, पण आम्हाला त्या गाडीवाल्याला द्या लागून पैसे. त्यानं घेतले ना, त्यानं सोडले नाही ना, कारण की गाडी जरी बंद पडली म्हणे पण पैसे लागल म्हणे, त्यानं आधीच उपसले. ते आम्हाला नका सांगू ना, ते तुमचा प्रश्न आहे, आमचा प्रश्न आहे का ते. आम्ही थोडी काही दिले काही. ते गाडी थोडी इथं आली आपल्या वावरात. एकाच गाडीने नेले तुम्ही, 10 मजूर होते ना. हो पण तुमचं वावर दिलं ना पुरं करून, पण ते गाडीचं भाडं मी दिलं ना. नाही, ते तसं नसते आमच्याकडे. नाही तसं, आमच्याकडे कसं आहे, जितके आमच्या इथं गाड्या आल्या, एकच गाडी आली, त्याचं भाडं 1,250 आणि 10 बायाची मजुरी. हो ती आता एक्स्ट्रा झालं म्हणून समजा 6,250 बस झालं, याच्यावर नाही. ना. पण हे चुकीचं झालं ना. 7.5 म्हणणार ना भाऊ तुम्ही. 7.5 होतं ना आपलं कालचं. राहू द्या बा, मी हिशोबच करत नाही आता. राहू द्या तुम्ही. आपलं याच्यावर रुपये देत नाही आपण. आज करा आता नाही का, जाऊ द्या, निकलोशी लाभ करायला लागला. हे नाही भेटायचे अजून. बरं ठीक आहे, जाऊ द्या, देऊन द्या बा 6,250 देऊन द्या. हो ना, तेच देतो ना, तुमचे 6,250 देणं आहे की नाही. तर मी काय करतो आता, बस एवढं, आता फक्त एक मोटर सुरू करून देतो. एक मोटर सुरू करून दिली की आपण दोघे जण चालले जाऊ आपल्या कुठं इथं आपल्या मंगरुळले, पैसे काढू आणि देऊन देऊ. मेवना काही आला नाही, मेवण्यात झालं कॅन्सल. तर म्हणलं आपण दोघे जाऊन तिथंच मग काढून तुमची, तुम्ही तिकडे मी इकडे. काय रे असं नका करू ना तुम्ही. आता पाहा ना कोणाची मागा राजा, आणि तुम्ही मला देऊन द्या, मला जाऊ द्या ना. मामा काम आहे ना भाऊ. काय कसं करू मी, मला तेवढं पाईपच लावून देऊ. फक्त अर्ध्या घंट्यात काय मारायचं, अर्ध्या घंट्यात गेलं आलो मी. आता तिथपर्यंत बसा तुम्ही इथं. अंधरे नका जाऊ, फक्त ते कुत्रं कसं लोंदा पकडते बरं, इथंच बसा तुम्ही. अर्ध्या घंट्यात वापस तुम्ही टाईम लावून. राजा तर असं नाही पाहिजे ना. पण काय आता बरं जाऊ दे बा, थांबतो मी अर्धा घंटा थांबतो इथं. या लवकर या पण. हो पाईप जोरदार करा, लवकर या. बस गेलो की आलोच नाही मी. बस तेवढं त्याला सेटिंग लावून देतो, बस झालं. मग ते पाणी सुरू केलं लाईन जाते ना म्हणून. हो बरं बसतो बा इथं. बरं बसतो एक पाणी द्या मला फक्त. तुम्ही गेल्यावर अजून काय आहे बा, द्या मला पाणी द्या तेवढं, मग चालले जा. हे लाईनमन साहेब आपल्या गावाला होते पहिले नाही का. हो आता इकडे आले का म्हणा. अरे राम अरे लाईनमन भाऊ. रामपूरचा बुडा आहे का. हा बोला बुडे बा, काय इकडे कुकडे आले मला नाही बोलिले. ते बस मजूर होतं चुनखावची इकडे होतं. आता ते काल काम झालं, आज पैसे द्या म्हणे. तर मग आता आलो होतं, तर ते गेले पाईप नेऊन ठेवतो म्हणे, नेतो म्हणे. आता बँकेत जात आहे. तुम्ही कसं काय इकडे. हे आपलं मूळ गाव नाही मग काय. आपण तिकडे ड्युटीवर आहोत, तिकडे 2-4 खेडे आपल्याकडे तुमच्याकडे. तर हे पहा मी काय म्हणलं, कधी राबाजी तुमचे किती रुपये आहे समजा, याचे किती आहे किती म्हणलं. ते आता काय 7.5 म्हणलं तर आता 6,250 राहिला माझ्या. काय करा आता, कालपासून 57 राहिला बा, काय करा. मी काय म्हणतो, एका शब्दात ऐकून घ्या तुम्ही. जास्त काही थांबू नका इथं. पण चक्रा काही जरा मारू नका. फालतू तिकीट तेवढे जाईन तुमच्या. कोणाचे पैसे देणं नावच नाही यायचं. हो देत नाहीत बरं पैसे, ते कोणालाच पैसे देत नाही. गावातलं एक मजूर येत नाही इकडे. तर म्हणून म्हणलं तुम्ही जे गेले ते गेले म्हणा असं समजा. तेवढे दान धर्म केला असं समजा. पण तुम्ही कसं याच्या नांदी लागू नका. फालतू तुम्ही फिटसा. तिथं म्हणजे आता बँकेतून देतो म्हणे काढून. आता पाईप बस स्प्रिंकलर लावले आलोच म्हणजे तुमच्याकडून पाणी लावून घेईन ते, पुऱ्या वावराला पाणी देऊन घेईन ते. मग तुम्हाला काय वाटतं सोपा नाही पडते. तुम्ही आहे ती जाऊ द्या. 6-6.5 हजाराची मोठी गोष्ट नाही आहे. एक खेप तेवढी झीज सीन करा, फालतू 10-15 फिटसान तुम्ही. म्हणून म्हणलं बा तुम्ही आले तसे निघून जा. काय बोलता म्हणजे लय कठीणच काम आहे. म्हणजे पैसे देते म्हणजे लय झालं, अति झालं. घरी जा तुम्ही. बैल म्हणतो नाही ना, कोणताच रामबाण उपाय झाला नाही इथं. लय कसे आहे म्हणजे कांदो आहे ते, पैसे देत नाही कोणाचे. निरा मला मजूर घराभोवती फिरवते म्हणून गावातलं मजूर ते येतच नाही. तुमच्या इकडे आलं ती इसा लावले, सांगा काय करा. तर तुम्ही काय याच्या नांदी लागू नका. ते फालतू कुत्रं डसन तर फालतू काम निघून तुमचं. कुत्रले मोगे यायचं. जा तुम्ही घराकडे, थांबू नका. ते काही देत नाही ते बँकेत येतही नाही, जातही नाही, पाणी देऊन घेईन तुमच्याकडून. ते बाप असं आहे नाही बापा, कठीणच काम झालं. आपल्याला माहित नाही असं येरी झाला का ते. मग रामपूरपर्यंत तिकडे मजूर आणाले सोपं आहे का ते, काही ना काही असंच ना. जाऊ द्या आता, जा आरामात घरी. जाऊ दे तिकडे, द्या सोडून द्या, जाऊ द्या.
काय म्हणते पाय बा कंदिले हो घरी गेला आता तू या मुली म्हणे भेटायचं आहे म्हणे बोलायचं आहे म्हणे 2 शब्द काय तर पाय बा ती काय म्हणते बाप्पा ते काय मोठे माणसं ते काय बोलते मुकडदम माणसं आहेत काय होतं काम आमच्यासोबत काय म्हणता बाबा नाही बस तेच सांगायसाठी आलो होतो हे तुंग्याचं लेखाचं हाय वाटते तेवढं सोपं नाही लेखाचं लोक आपल्याला फडफडीन बोलतात ना आपल्याला एक पैसे देत नाही लोक बिजा सतात तेव्हा लोक म्हणा हात जोडा पैशाला लय सतात लोक त्याच्यापासून पैसे काढणं म्हणजे कठीण काम आहे आजकाल तर म्हणलं ते आपल्याच्यानं काही जमून नाही राहिला ताल कसं आहे नियोजन फियोजन काही आपल्याच्यानं जमत नाही बा ते चक्कीचे मा टिपट्या गोल व्हायचा आहे तर म्हणलं तुम्ही ते तुमचं ते काय आहे आपलं तुंग्याचं ते तुम्ही पाहून घ्या बा आजपासून मी तुंगा सोडून राहिलो मॅम बा कोणी तुंगा धरण त्यापेक्षा मग तुम्हाला सांगू राहिलो बा सगळ्या बाया तुम्ही तुम्हाला काय सांगायचं ते सांगून द्या उद्यापासून तुम्ही सुरू करून द्या तुम्ही करा अजून थोडंसं आता 2-4 दिवस वाटत असते पहिले लोक त्रास देते नवीन माणूस पाहून राहू द्या तुमच्या जवळ आता राहू द्या आमचं कसं आहे घरगुती जाता कसं आपलं 5 एकर वावर सरपंच तेच करायचं राहू द्या नाही बा तुम्ही तसं करूच नका तुंगा कसं बरोबर चालवा फान मजूर होऊन जाईल फालतू कसं आपल्याला इकडे तिकडे पाल झाला त्यापेक्षा बा तुम्ही करा काही हरकत नाही हो बिलकुल मी आता अधिकार तुम्हाला देऊन देतो बा आमच्या इकडच्या बाया सगळ्या सांगून देतो बा गुंपाबाईचा तुंगा आहे मी फक्त काय बा 2 दिवस केला माझ्या काही नाही माघरची बाई म्हणे बा सांगून या आणि विषय मोकळा करा बरं तुम्ही सांगता तसं बा मग कसं कौशल बाईल पाठवून द्या मग सकाळपासून उद्यापासून सुरू करून द्या मग हो ठीक आहे त्याच्यामुळे बाबा हे मोठं हे बा घोंगडच फेकल्यासारखं झालं टेन्शनच कमी झालं मग काय तर नसतं तापले का दिवस निघाला की लोक आले रे चला रे चला म्हणलं मग हो येतो मग मी बा हो पाहतो मी तुमचा आता हो ठीक आहे झालं मी मुक्त आता हो या मग हो उद्यापासून करतो आम्ही तुमच्याचं काही हरकत नाही सांगतो मी बरोबर कौशल्य काय करत काय नाही हो ठीक आहे उद्यापासून सुरू म्हणलं सोडला आता तुंगा उद्या आता नवीन विषय होता आता हे विषय कंप्लीट झाला आणि खरोखर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करत जा बरं आणि शेअर करायला विसरू नका आणि नवीन आले असेल चॅनलवर जे कोणी त्यांनी सबस्क्राईब करावे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट काही गावचे लोक कमेंट करतात की बा आम्ही तुमचं ते 3 लाख व्हासाठी याची त्याची मोबाईल घेऊन सबस्क्राईब करतो बा हो तर आता घारोड नावाचे लोक लय सबस्क्राईब करून राहिले म्हणे असं सांगितलं एका जणानं जयरामगडचे असे तसे बरेच गावाचे नाव येतात जामधारा आहे ते तर म्हटलं बा सगळेच गावाचं नाव होत नाही म्हणा पण जसं आपल्या हिशोबाने येईल तसं नाव घेतो मी तर बाकी काही टेन्शन नाही तर चला व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा सबस्क्राईब करा तर ठीक आहे उद्या भेटू नवीन विषय घेऊन 5 वाजता धन्यवाद